पाकिस्तानी नौदलाने यावेळी ट्विट केलाय। भारतीय विमानाचा व्हिडिओ पाकिस्तानी नौदलाने ट्विट केलाय। 4 ते 5 मे रोजी भारतीय नौदलाचे विमान पाकच्या रडारवर असल्याचा ट्विटमधून दावा करण्यात आलाय। आता मोठी बातमी समोर येते आहे। भारतीय नौदलाचे विमान पाकच्या हद्दीत घुसल्याचा दावा यावेळी करण्यात आलेला आहे। पाकिस्तानी नौदलाने भारतीय विमानाचा व्हिडिओ ट्विट केला आहे। 4 ते 5 मे रोजी भारतीय नौदलाचे विमान पाकच्या रडारवर असल्याचं या ट्विटमधून आता दावा करण्यात आला आहे। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत जोडले। शिवाजी, महत्त्वाची आणि मोठी घडामोड आहे। पाकिस्तानी नौदलाने भारतीय विमानाचा व्हिडिओ ट्विट केला आणि 4 ते 5 मे रोजी भारतीय नौदलाचं विमान हे पाकच्या रडारवर असल्याचा दावा या ट्विटच्या माध्यमातून करण्यात आला। काय सविस्तर आहे यावरची माहिती? आता हा जो व्हिडिओ त्यांनी ट्विट केलेला आहे, हा व्हिडिओ खरा आहे की खोटा या संदर्भात अद्यापर्यंत पुष्टी झालेली नाहीये। दुसरी गोष्ट ही आहे की या सगळ्या व्हिडिओच्या बाबतीमध्ये भारत सरकारकडनं किंवा नेव्हीकडनं कुठलीही पुष्टी करण्यात आली नाही, त्यामुळे पाकिस्तानचा दावा हा खोटारडाही असू शकतो। दुसरीकडे भारताने पाकिस्तानच्या हद्दीमध्ये जाऊन जर परत आला असेल तर भारतासाठी ही मोठी गोष्ट आहे आणि भारताने अद्यापर्यंत असं काही केलेलं नाही अशी माहिती मिळते आहे। मात्र जरी केलं असलं तरी पाकिस्तानचा एवढी हिंमत झाली नाही की भारतीय विमानाच्या बाबतीत कुठली कारवाई करण्याची। तर एकंदरीत हे आहे की भारत जे आहे सक्षमरित्या पाकिस्तानला उत्तर देण्याची तयारी करत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून अशा पद्धतीच्या ड्रिलिंग ज्या आहेत, मॉक ड्रिलिंग देशामध्ये सुरू झालेल्या आहेत। त्याच पद्धतीने सराव जो आहे भारतीय हवाई दलाने देखील नेव्हीने देखील सुरू केला आहे। मात्र भारताचं विमान हे पाकिस्तानच्या हद्दीत गेलं की नाही या संदर्भात अधिकृत अशी माहिती समोर आलेली नाही। खरंच नक्कीच शिवाजी, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहिती संदर्भात।